हाय हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी माया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता लायटिंग वगैरे लावून असा रथ आहे. तर त्यामध्ये आहेत आपले गणपती बाप्पा. त्यांचं आज विसर्जन आहे. तर 9वा दिवस आहे. गणपती बसून 9 दिवस झालेले आहेत. तर 9व्या दिवशी गणपती विसर्जन आहे. तर कुणी गणपती काय करतात 9 दिवसाला उठवतात, कुणी 7 दिवसाला, तर कुणी 1.5 दिवसाला आणि कुणी 11 दिवसाला. तर आज 9वा दिवस आहे. तर आम्हाला माहीत नव्हतं घरून निघताना की गणपती बाप्पाचं विसर्जन, म्हणजे थोडा थोडा आवाज येत होता पण वाटलं होतं एखादा DJ असेल म्हणून. तर बाहेर आल्यानंतर कळालं ते एवढे जास्त DJ होते लावलेले. प्रत्येक जिथं गणपती बसले तिथं ह्यांनी DJ लावलेले होते. तर इथं मी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. तर 2-4 गणपती होते मध्ये. तर छान असं दर्शन पण झालं आणि खूप भारी पण वाटत होतं. DJ लावलेले होते, मस्त गाणे होते. तर मस्तपैकी छान असं फ्रेश झालेलं आहे. समोर तर पूर्ण रस्ता ब्लॉक झाला होता, गाडी जाण्यासाठी जागा पण नव्हती. तर त्यांनी काय केलं, साईडलाच गाडी लावली आणि डीजेचा एवढा मोठा आवाज येत होता. तर ह्यांनी तर बघा कान पूर्ण असे झाकून घेतलेले आहेत आवाजामुळे. आणि हे म्हणले चल इथून लवकर जाऊया, कारण हे आवाज तुझ्यासाठी पण चांगला नाही एवढा मोठा डीजेचा. तर तिथून आम्ही पायानंच दोघे निघाला चौकात जाण्यासाठी. आणि आम्ही असंच बाहेर काहीतरी मला चटपटीत खावटं लागलं, कारण माझं सध्या तुम्हाला माहिती आहे क्रेविंग्स, मूड स्विंग्स. तर म्हणले तुला काय खायचे तर काय, म्हणले चल म्हणून आम्ही असं बाहेर निघालो होतात. तर DJ तर ऑलरेडी थोडा थोडा आवाज आम्हाला येत होता पण वाटलं होतं एखादा DJ असेल म्हणून आणि उठवत असेल गणपती 9व्या दिवशी. पण खूप सारे गणपती 9व्या दिवशीच उठवले आणि DJ पण खूप सारे होते. तर सगळीकडूनच आवाज येत होता, इकडून तिकडून DJ पण दिसत होते. आणि मग आम्ही पायानंच गेलात. मग नंतर म्हणले काय खायचं आहे, तर मग पहिल्यांदा आम्ही तर पाणीपुरीपाशी आलात, पाणीपुरी घ्यावं म्हणून. तर मग ह्यांनी सांगितलं मसाला पुरी बनवायला. मसाला पुरी घेतली. मला विचारतेस तुला कोणती पुरी घ्यावं, मसाला पुरी खायची का म्हणून. तर मग मसाला पुरीच घेतली आणि मस्तपैकी त्याचा आनंद घेतला. खाताना खूप मस्त लागली. तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर मस्तपैकी मसाला पुरी खाऊन झाल्यानंतर पण आणखी आम्ही पाहायनंच इकडे तिकडे सगळीकडे हिंडात खरं तर. पण मग नंतर हे म्हणले की तुला नंतर काय खायचं आहे. तर मग त्यांना म्हणलं, मी ते विचारच करू लागले काय खावं म्हणून. तर मग ते बी फुल मूडमध्ये होते, तुला काय खायचे ते खाऊन घे म्हणून. त्यांना आईस्क्रीम दिसली, म्हणले आईस्क्रीम घ्यायची का. मग आईस्क्रीम पण आम्ही दोघांनी खाल्ली. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय. तर ह्यावेळेस मुरुकलामधली आईस्क्रीम घेतली. सरासरी मी कुल्फी नसता बदाम शेकच खात असते, पण यावेळेस म्हणलं मुरुकलामधली आईस्क्रीम घ्यावं, मस्त भारी वाटत होतं. तर ते खाल्ल्यानंतर लगेच DJ तिथूनच त्या रस्त्याने जात होता. तर ते गेला की आम्ही तिथून लगेच दुसरीकडे गेलात, बेकरीवर गेलात. माझी पेढा खाण्याची इच्छा झाली होती. तर पेढे पण घेतले, तूप घेतले आणि कलाकंद बी घेतला. तर काय काय खाण्याची इच्छा उडाली मलाच माहीत नाही. नंतर पुन्हा मग जिलेबी खायची म्हणत होते ह्यांना. तर मग ह्यांनी लगेच इथं गरम गरम जिलेबी घेतली, जिलेबी खाल्ली. मला हसू लागलं मी एवढे जास्त कसं काय खायले म्हणून. तर माझी सध्याना गोड खायची पण खूप जास्त इच्छा होत आहे. मी असं डेली तेवढं गोड खात नाही, चहा पण पेत नाही मी रेग्युलर, काय नाही. पण गोड खाण्याची माझी इच्छा होत आहे. जे खायचे ते म्हणजे मूड झाला की ते म्हणते तुला काय खावं वाटेल ते सांग, आणि ते लगेच माझे डोहाळे पुरवतात. पण आता खूप छान वाटतं. सध्या तर माझी मजा आहे. एरवी पण अशी मजा असते, काय खायचं म्हणते की ते काय नाही म्हणत नाही, लगेच खातात आम्ही. पण आता सध्याचं जरा वेगळंच आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच, मला जे खावं वाटेल ते खाऊन घेतलं. आणि सध्या इथले DJ बंद होते. आम्ही गडबडीनं तिथून त्या गर्दीतून बाहेर निघालात आणि घरी आलात. तर तुम्ही पाहू शकता आमच्या बिल्डिंगच्या बाहेर लहान गणपती बसवलेला ते उठवलं नाही, ते 11व्या दिवशी उठवणार आहेत. तर इथं लहान लेकरांचा कार्यक्रम आहे, लिंबू चमचा, दररोज काही ना काही कार्यक्रम ठेवलेला आहे. इवन म्हणजे बाया पण, आपल्या बायका ज्या आहेत त्यांच्या पण संगीत खुर्ची, तळ्यात मळ्यात असे दररोज कार्यक्रम आहेत. तर लेकरांच्या आज लिंबू चमचा आहे, ह्यांची पण संगीत खुर्ची, पुन्हा ह्यांना प्राईज देऊन त्यांचं हे करत आहेत, प्रोत्साहन वाढवत आहेत. तर पाहू शकता व्हिडिओमध्ये. त्यांचं कौतुक केलेलं आहे. व्हेरी गुड, शाबाश, तालियां बजाओ, तालियां बजाओ। सभी बच्चों का अभिनंदन कीजिए।
बहुत वक्त चर्चे चल रहे हैं और यहाँ पे प्रथम का दाद हो चुका है और हमारे दादू तर इथं लहान मुलांचे जे जे नंबर काढले ते फायनलमधून फायनल काढत होते. तर ह्यांचे आम्ही थोड्या वेळ बघितलं थांबून, ह्यांचा कार्यक्रम बघितला आणि त्यानंतर पुन्हा मग नंतर बायकांचा पण सुरू झाला. तर तुम्हाला ते पण दाखवते व्हिडिओमध्ये. तर तुम्ही पाहू शकता आता शेवटच्या राऊंडला दोघं जणच, एक मुलगा आणि मुलगी राहिलेले आहेत आणि त्यांचा नंबर काढत आहेत फायनलमधून. तर बघूया कोण जिंकत आहे. तर बघूया. हां, तर बघा त्या मुलाचं लिंबू पडलेलं आहे, मुलगी जिंकलेली आहे. तर कशी खेळत आहे, तिला खूप जास्त खुशी झालेली आहे. तर नंतर पुन्हा मग संध्याकाळी बायका बघा इथं डान्स करत आहेत, पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर हे दररोज जसा गणपती बसल्या तसा 11 दिवस दररोज डेलीज असे कार्यक्रम चालू आहेत. 7च्या नंतरचे गाणे लावलेले असतात, रात्री 11लाच बंद होतात. तर त्याआधी त्यांची लगबग असते, 7च्या आधी सगळे कामं आवरतात आणि नंतर पुन्हा मग हे. तर नंतर मग मी तिथून थोडं बघून आल्यानंतर मी काय केलं, स्वयंपाक बनवला. तर भाकरी बनलेली आहे आणि बेसन केलेलं आहे, पिठलं भाकरी म्हणू शकता, आणि मिरचीचं लोणचं. तर मस्तपैकी जेवण करून घेतलं आणि हलका अन्न बाहेरलं ह्यांना कसं होतं, किती खाल्लं ना भूकच जात नाही, भाकर आणि ते पाहिजेच. तर मी पापड पण तळलेले आहेत. तर ह्यांना तर खूप जास्त पिठलं आवडलेलं आहे. तर मस्तपैकी जेवण केलं आणि नंतर मग, तर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे, दुसऱ्या म्हणजे 11व्या दिवशीचा आहे, 2 दिवसानंतर शूट केलेला आहे. तर नंतर आमच्या दवाखान्यात काम होतं, तर दवाखान्यात गेलात सोनोग्राफीसाठी आम्हाला चिठ्ठी आणायची डॉक्टरकडून. तर ती चिठ्ठी आणलेली आहे आणि ती आणल्यानंतर पुन्हा मग हे म्हणले चल थोडंसं बाहेर जाऊ. आम्ही इकडलं मग रस्त्याला आलात, थोडंसं बाहेर आलात. तर ऑलरेडी थोडे जेवण वगैरे केले होते. नंतर दवाखान्यात गेला होतात आम्ही. ती चिठ्ठी आणली सोनोग्राफीसाठी, आम्हाला दुसऱ्या दिवशी जायचं होतं म्हणून. तर मग नंतर माझं वजन मोजलं तर वजन पण वाढलेलं आहे माझं, कारण 4 महिने तर माझं काहीच वजन वाढलं नाही, पण 5व्या महिन्यामध्ये माझं 1-2 किलो वजन वाढलेलं आहे. आणि 4-5 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये उलटं माझं वजन कमी झालं होतं, कारण मला उलट्याचा भयानक त्रास होता त्यामुळं. आणि नंतर मग आता इथं मी हे करत आहे, वॉक करत आहे, म्हणजे इकडून तिकडून शतपावले करत आहे, चलत होते. तर हे पण मस्त होते, माझी शूटिंग पण घेऊ लागले आणि मस्तपैकी गप्पा मारणार टाईम स्पेंड केला. पुन्हा छान छान फोटो काढले आणि पुन्हा नंतर इथून पुन्हा मग आम्ही घरी गेलात. मस्त हसवतात पण आमचं, मस्त मजाक पण असते, कॉमेडी असते. खूप भारी एक क्षण, मला तर सध्या तर खूप भारी क्षण आहेत हे. तर मग नंतर इथून आम्ही मग घरी आला. तर इथं ऑलरेडी आरती चालू होती. आज गणपती उठणार आहे, 11वा दिवस आहे. तर पाहू शकता एवढ्यामध्ये. रूमवर जाऊ नका. सर्व गणेश भक्तांना कळवण्यात येते की लगेच आता पंगत बसणार आहे. गणेश भक्त मंडळ लगेच तयार व्हा. वाडेकरी महानायक. तर आरती वगैरे झाल्यानंतर त्यांनी महाप्रसाद वाटला आणि नंतर पुन्हा जेवणाची सोय होती. तर पाहू शकता आम्ही सगळ्या बायका जेव्हा बसलेल्या आहेत. तर पुरी, भात, बुंदी, भाजी, वरण, लापसी असं जेवणामध्ये होते आयटम. तर इथं गणपती बाप्पा तुम्ही पाहू शकता कसे आहेत, हळदी कुंकू लावलेले आहेत बायकांनी एकमेकांना सगळ्यांना. तर नंतर मग आता शेवटचा दिवस आहे म्हणून तर सगळे डान्स करत आहेत, पाहू शकता. तर पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर दररोज काय ना काय, दररोज 11 दिवस कार्यक्रम होते, बायकांचे सुद्धा नाटक वगैरे सगळे होते. तर लहान लेकरापासून ते ह्यांच्यापासून फुल एन्जॉय. आणि गणपती बाप्पासोबत वेगळीच अटॅचमेंट झाली होती. आणि शेवटच्या दिवशी त्यांना वाटं लावणं खूप अवघड वाटत होतं, सगळ्यांनाच वाटत होतं, कारण दररोज असे कार्यक्रम गाणे आवरून आणि आज गणपती बाप्पा जाणार आहेत म्हणून. ह्यांनी मी काय केलं, मी थोड्या वेळेस, मला जास्त वेळ उभा टाकून बघणं होत नव्हतं. मी हे तर मग 9 वाजता ड्युटीला गेले नाईटच्या. आणि मग नंतर मी थोड्या वेळ कार्यक्रम बघितला आणि गणपती खूप उशिरा उठवला, म्हणजे 11 वाजता त्यांनी उठवला. तर तोपर्यंत मग मी थोड्या वेळेस कार्यक्रम बघितला आणि येऊन झोपले, कारण खूप थकल्यासारखं होतं म्हणून जास्त वेळ थांबून बघू शकत नाही मी. तर सध्या थकल्यासारखं व्हायला आहे, थोडं बिन वेळ थांबलं की मग नंतर मग मी येऊन झोपले. नंतर पुन्हा शेवटचं शूट मला घेणं झालं नाही, कारण तोपर्यंत मी झोपले होते. खूप उशिरा गणपती बाप्पाला उठवलं 11 वाजता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुमची काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा.